जनता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पंचायत समिती कार्यालय येथे शुक्रवार हा कार्यालय कामकाजाचा दिवस पण अधिकारी गैरहजर. जनतेचे काम झाले नाही म्हणून सरकारी कामात अडथळा अधिकाऱ्यांनी निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल होईल का? अजय पाटील साळुंके. जर समजा गटविकास अधिकारी साहेब वर्ग 1 नसतील तर सहाय्यक गटविकास अधिकारी पाहिजे. आपण त्यांच्या दालनामध्ये या ठिकाणी जाऊ, ते आहेत का? गटविकास अधिकारी नसल्यामुळे आपण सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या दालनात ज्ञानेश्वर अर्जुन जायबाई साहेब आता आहेत का? आपण बघूया. या आहे का? नाही म्हणजे गैरहजर. ते नसले तर हे पाहिजे. चला आता सामान्य आस्थापन विभागामध्ये आपण आलेलो. विजय बनसेलर ढाकरे कनिष्ठ प्रशासक अधिकारी ज्यांच्या अंडरमध्ये ही पंचायत समिती चालली जाते ते सुद्धा या ठिकाणी गैरहजर आहे. म्हणजे या गटविकास अधिकारी नाही, त्याच्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी नाही, त्यानंतर हे कनिष्ठ प्रशासक अधिकारी देखील नाही. आणि आता इथं बघा श्रीमती सविता भीमराव सूर्यवंशी प्रशासकीय सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ते देखील या ठिकाणी नाही. बघून घ्या. पंचायत विभाग आता यामध्ये इथं काय प्रश्न इथून घ्यायचं. कनिष्ठ प्रशासक अधिकारी कैलास बाळासाहेब जाधव हे देखील या ठिकाणी साहेब बरोबर. स्टॉप करा. पाणी टंचाई विभाग या राजन कुमार गणेशराव गुरकुले सहाय्यक लेखा अधिकारी कुलूप लावलेले उपस्थित. इथं बघा, इथं कोणी नाही. इकडे घ्या बघा अधिकारी. चला नमस्कार साहेब. घरकुल विभाग सामान्य कल्याण विभाग यामध्ये इथले जे अधिकारी आहेत त्यांनी डायरेक्ट सेल लावलेले कॅबिन मधलं पण काय घाण आणि आम्ही सगळे त्या अधिकाऱ्याची अवस्था. स्वतः अभियान कक्ष बंद आहे आता. हे कटचं पण याला पुढे भेटाय विषय काय कारण समजत नाही. काय कारण समजत नाही. वर्ष पाणी पुरवठा खूप विभाग व्हायचा यामध्ये लॉक लावून ठेवलेले कोणी हजर म्हणजे मुख्य कारणे अधिकारीच हजर नसतात. जेव्हा आमच्यासारखे आवाज उठतात तर आमच्यावर कोणी दाखवतात. ते सगळेच पंचायत समितीचे उपविभाग जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद विभाग वैजापूर या आता आतमध्ये. आणि इथं कृषी विभाग देखील आहे. त्या पहिले याच्यात डेप्युटी ते बघ या सगळं ठीक आहे. ते अँटी करप्शन जायचं फक्त एवढंच उपाभियंता हे अँटी करप्शन मध्ये गेलेले आहे. आणि आता ते जे मॅडम आलेले आहेत ते सुद्धा गैरहजर आहे बघा. फक्त एक कर्मचारी तर त्या ताई दिसत आहे आणि शिपाई बाकी कोणीच नाही. आणि एक शिपाई या ठिकाणी त्या नेहमी हजर असतात त्या ताई आहेत, बाकीचं कोणीच या ठिकाणी दिसत नाही. चला बांधकाम विभाग या ठिकाणी मस्के साहेब उपस्थित दिसत आहे. बाकी या ठिकाणी उपस्थित बघू. चला बाल विकास प्रकल्प अधिकारी इथं आपण मध्ये येऊया.
इथं बघा थांबा मुख्य अधिकारी. तिथं देखील कोणी आणि मुख्य अधिकारी साहेब कुठे गेले मॅडम सांगतात नाही लॉक आहे म्हणजे मुख्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही ते बघा. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभाग त्यामध्ये हे बघा ब्लॉक आहे मुख्य कनिष्ठ आर्यलेख ही उपस्थित या ठिकाणी नाही पोलीस नाही ब्लॉक आहे त्यांच्या गावाला त्याच्यामध्ये मगर साहेब 2-3 इंजिनियर लोक आपल्याला दिसतात बघू म्हणजे आलापूरवाडीची माणसं इथे आहेत. काय इंजिनियर साहेब पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती व्हायचं हा सर साहेब ऑपरेशनला गेले किती लोक कार्यरत इकडे ऑपरेशन इकडे काय नाही खुर्ची रिकामी. पुढची रिकामी आहे साहेब कुठे गेले ते म्हणजे ऑपरेशनला गेले ऑपरेशनला सर गेले असतील का ठीक आहे हो साहेब आहे का? साहेब आहे का चालतो फोटो घ्या हे बघ चालू तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय इथं तालुका अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही चालू चालू पुढचे जर मधल्या कॅबिनचं घ्या. काही एक मिनिट बाजू असं ते बाजूला होते तुम्ही एक मिनिट पुढे जा पुढे समजा त्याच्या खुर्ची रिकामी इंदूरकर हे सगळे हे दोन कार्यरत चक्कर एकंदरीत आपण सर्व पंचायत समितीला चक्कर मारला कुठलेही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही किमान 60% अधिकारी उपस्थित नाही 30-40% अधिकारी फक्त उपस्थित आहे ही दैनंदिन परिस्थिती आहे आणि म्हणून त्या दिवशी या ठिकाणी या पंचायत समितीने गाढव सोडले होते आणि निषेध व्यक्त केला तर अशी परिस्थिती आहे तर या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का आता हा मोठा या ठिकाणी प्रश्न आहे आणि म्हणून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता सर्व ट्रेनच्या हिशोबाने 4 वाजले सगळे निघून गेले त्याचा टायमिंग किती हे जर बायोमॅट्रिक या ठिकाणी आहेत का त्याच्यावर यंत्र लावला का येताना जाताना लावला का हजेरी लावली का हजेरी पत्रक देखील या ठिकाणी यंत्र उपलब्ध नाही अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. आता 4 वाजलेले आहे. धन्यवाद. जय श्री